श्री स्वामी समर्थ। आज आहे अंगारकी संकष्टी, त्या निमित्ताने माझी देवपूजा पहा। आजची माझे देव किती छान दिसत आहेत पहा, खूप सुंदर। आज सकाळी उठून लवकर देवपूजा करून घेतली आणि आता संध्याकाळी आपण करणार आहोत पुरणपोळीचा बेत। आता मी पुरणपोळ्या करणार आहे आज। त्यासाठी मी हा 1 ग्लास भरून मी हरभरा डाळ घेतली, म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे। तर 1 ग्लासला मी पाऊण ग्लास गूळ घेणार आहे, वेलची वापरणार आहे। ही वेलची इथे मी सोलून ठेवलेली आहे, तर ती वाटून घेणार आहे मी। कुठल्याही प्रकारची साखर मी इथे टाकणार नाही आहे, गुळाच्या आपल्या पुरणपोळ्या असणार। आता ही डाळ मी शिजवून घेणार आहे, मग तुम्हाला दाखवते। हे डाळ शिजताना मी थोडंसं याच्यामध्ये तेल आणि हळद टाकून ही डाळ शिजवून घेतलेली आहे। तुम्ही कुकरलाही लावू शकता, पण मी अशी शिजवून घेतली। डाळ अगदी मऊ शिजवून घ्यायची आहे, ज्यामुळे पोळ्या अगदी मऊ होतात। तर ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे। आता मी तुम्हाला याच्यामध्ये गूळ टाकून, मैत्रिणींनो मी याच्यामध्ये गूळ टाकून घेतलं आहे। आता याचं पुरण बनवूया। मैत्रिणींनो बघा, आता आपलं पुरण वाटून झालेलं तयार आहे। आता या पुरणाच्या आपण पोळ्या करूया। तर बघा मैत्रिणींनो, मी आता इथे कणिक मळून घेतलेलं आहे। कणिक इथे लोण्यासारखं मळून घेतलेलं आहे। हे फक्त गव्हाचं पीठ आहे, त्यात कोणत्याही प्रकारचा मैदा टाकलेला नाही। इथे पीठ लावायला घेतलेलं आहे, इथे पुरण आहे आणि आता इथे मी पोळी लाटणार आहे। हा तवा ठेवलेला आहे, इथे मी येळवण्याची आमटी टाकलेली आहे। आमटीचा व्हिडिओ मी टाकायला विसरले, पण सॉरी। ही आमटी शिजायला घातली, इथे मी भात शिजायला घातलेला आहे। आता पोळी तुम्हाला मी दाखवते कशी लाटणार आहे ते। तर चला मैत्रिणींनो, मी इथे हुंडा घेतलेला आहे पोळीसाठी। याच्यामध्ये पुरण भरते। असा गोळा बंद करून घेते। गच्च पुरण भरलेलं आहे। बघा मैत्रिणींनो, आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे। पीठ पण मी फार लावलेलं नाही, तवाही तापलेला आहे आपला। तर आपण ही पोळी टाकूया। तर आता ही पोळी शेकताना मी तुम्हाला दाखवते। तर ही पोळी कशी शेकते तुम्हाला दाखवते मी। लगेच उलटायची नाही आहे, थोड्या वेळाने उलटायची। इकडे आमटी शिजते, मस्त वास सुटला आमटीचा, सुवास। आणि इकडे भात शिजतोय। किचन आपलं छोटं जरी असलं तर मन फार मोठं आहे आपला। तर नक्की आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा। मी इथे पोळी उलटत आहे, पहा। पोळी मी उलटून झालेली आहे माझी। आता या पोळीला तुम्ही तेल किंवा तूप काही लावू शकता, मी इथे तेलच लावत आहे। तर आपली ही पुरणपोळी तयार आहे। पहिल्या पोळीप्रमाणे ही दुसरी पोळी मी करून घेतलेली आहे मैत्रिणींनो। तर बघा मैत्रिणींनो, आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत। अशा मऊ मऊ आलेल्या आहेत, खूप छान झालेल्या आहेत आपल्या पुरणपोळ्या। तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर झालेल्या आहेत। आणि इथं पुरणपोळीचं ताट मी लावलेलं आहे। तर नमस्कार मैत्रिणींनो, तर मी शिल्पा खंदारे आज माझा एक व्लॉग टाकत आहे। तर नक्की तुम्ही पहा, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।
छोटासा प्रयत्न केला मी व्हिडिओ टाकायचा. आवडल्यास नक्की 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 कमेंट करा.